हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 साईज प्रिन्स कट बोटनेक ब्लाउज. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. फॅब्रिकची दुप्पट घडी करून घ्यायची आहे. अस्तरच्या मधून एक रेष आखून घ्यायची आडवी. नंतर घ्यायची आपल्याला पूर्ण उंची आहे 13. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 1 इंच शिलाई मार्जिन, मिळून 14 इंच. 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे आडवी रेघ आखून घ्यायची. बत्तीस इंच छाती आहे म्हणून मी इथे शोल्डर 6.5 इंच घेणार आहे आणि मुंडा खोली सुद्धा 6.5 इंच. चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. 3.5 इंच वरती घ्यायचा आहे. नंतर घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग आहे 8 आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून मी घेते 10 इंच. कमर आहे 26 इंच. 26 चा चौथा भाग 6.5 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 8.5 इंच. अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. नंतर कमरेच्या साईडने 2 इंच वाढवून घ्यायचं आणि छातीच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेऊन दाखवल्याप्रमाणे रेष आखून घ्यायची. नंतर घ्यायचे 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडने 3 इंच आडवी रेघ आखून घ्यायची आहे. घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच. 4 इंचावरती मार्किंग करून नंतर पुन्हा 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. सरळ रेघ आखून घ्यायची. तिरकी रेघ आखून घ्यायची. पाऊण इंच खालती वाढवून घ्यायचं. नंतर द्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा शेप. मुंडा खोलीचा शेप द्यायचा. गलारुंदी घ्यायची आहे. मी इथे 3 इंच गलारुंदी घेते. नंतर आपल्याला गला घ्यायचा आहे पुढचा. मी इथे 6चा गला घेते. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार लांब किंवा कमी इंचाचा घेऊ शकता आणि गोल गला किंवा कोणताही इथे गल्याला शेप द्यायचा आहे आपल्याला. नंतर घ्यायचा आपल्याला मागचा भाग. 14 ची उंची घ्यायची आहे. शोल्डर 6.5 इंच, मुंडा खोली 6.5 इंच. चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. नंतर घ्यायचं आपल्याला छाती 10 इंच. नंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे 8.5 इंच. मुंडा खोलीचा शेप द्यायचा आहे. नंतर आपल्याला कटिंग करायची आहे. त्यासाठी आपण इथे मधून कट करणार आहोत. अगोदर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही भागाची कटिंग करून कंप्लीट होईल. नंतर आपल्याला बोटनेकची कटिंग करायची आहे. त्यासाठी मी इथे मागचा भाग घेते. मागच्या गल्याची जेवढी आपल्याला पट्टी ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घ्यायचं आहे. मी इथे 3.5 इंच घेते. नंतर 3 इंचाची गलारुंदी घ्यायची आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालती पुन्हा 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपण आपल्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकतो. मी इथे थोडासा विंडोच्या आकाराचा शेप देते. वरती आपल्याला गोल शेप द्यायचा आहे. नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची.
बोट नेकची कटिंग करून झालेली आहे. आता आपण कट करणार आहोत बाही. त्यासाठी इथे मी 4 फोल्ड करून फॅब्रिक घेतलेला आहे. नंतर घ्यायची आपल्याला उंची. बाहीची उंची आहे 3 इंच. त्याच्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेते. 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने 4-4 इंच घेऊन आडवी रेघ आखून घ्यायची आहे. रुंदीला घ्यायचा आपल्याला छातीचा चौथा भाग. छाती आहे 32. 32चा चौथा भाग 8 इंच. नंतर घ्यायचं आपल्याला बाही उतार. 3 ची बाही आहे म्हणून मी इथे 1.5 इंचावरती बाही उतार घेते. नंतर सरळ 2 इंच घ्यायचं आहे आणि बाहीची शेप देऊन घ्यायची. दंडगेराचा निम्मे करून त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं. मी इथे 6.5 इंच घेते. नंतर क्रॉसमध्ये रेघ आखून घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. कट करताना अगोदर वरचा शेप कापून घ्यायचा सेंटर काढून. नंतर ओपन करून दुसरा शेप कापून घ्यायचा. अशा पद्धतीने आपली बाही कटिंग करून होईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.